नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. काल आपण 7 चक्र पाहिले. त्या 7 चक्रांना बॅलन्स कसं करायचं हे आज आपण शिकणार आहोत. कारण आपले बरेच चक्र ब्लॉक झालेले आहेत आणि त्यासाठी रेकीच्या माध्यमातून आज आपण आपल्या चक्रांना कुठेतरी ऍक्टिव्हेट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. सो सगळ्यांनी थोडंसं पाणी आपल्या जवळ ठेवायचंय, कारण ऍक्टिव्हेट करताना आपली बॉडी डिहायड्रेट होते आणि त्यामुळे आपण थोडंसं पाणी जवळ ठेवायचं आहे. जेव्हा मी सांगेन तेव्हा तुम्हाला ते पाणी प्यायचं आहे. आणि जेव्हा आता आपलं हे मेडिटेशन आहे, सो मेडिटेशनच्या माध्यमातून आपल्याला या 7 चक्रांना बॅलन्स करायचं आहे किंवा चार्ज करायचं आहे. आणि त्यासाठी तुमचं बसणं फार आवश्यक आहे, की तुम्ही कशा पद्धतीने बसता. सो मेडिटेशनला बसताना म्हणजे जेव्हा 7 चक्रांचं मेडिटेशन आपण करायला घेतो, तेव्हा तुमच्या पाठीचा कणा ताठ असायला पाहिजे. अगदी ताठ बसायचंय, जेणेकरून सगळे चक्र ऍक्टिव्हेट होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. जर तुम्ही असं वाकून वगैरे किंवा रिलॅक्समध्ये बसलात तर मे बी त्या चक्रांना फ्लो होण्यासाठी जागा मिळणार नाही आणि त्यामुळे ते चक्र ऍक्टिव्हेट होणार नाही. सो त्यासाठी तुमचे तुमचा पाठीचा कणा ताठ बसायला हवंय तुम्ही. सपोज तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे, हेल्थ इश्यूज आहे, सो तुम्ही झोपून सुद्धा हे मेडिटेशन करू शकता. ठीक आहे. पण आता बसून करा. तर त्यानंतर रेकॉर्डिंग मिळाल्यानंतर आरामात झोपून करा घरी, पण आता बसून करायचंय. चलो, सगळे रेडी राहायचे. बरं, आता मग थोडक्यात पहिलं कालचं जरा बघून घेऊया. जसं की काल आपण 7 चक्र पाहिले. 7 चक्रांचा आपलं हे जीवन जगत असताना आपल्याला किती त्याचा अनुभव येतो, किंवा आपलं हे प्रेझेंट मधलं जीवन जगत असताना या चक्रांचा आपल्या जीवनावर किती आणि कसा परिणाम होतो ते आपण पाहिलं. सो आता आपण या चक्रांना चार्ज कसं करायचं हे बघूया. आणि त्याचबरोबर बघा, जेव्हा चक्र कोणाचे ओपन होतात, ज्यांचं खाणं सात्विक असतं, बोलणं सात्विक असतं, म्हणजेच काय, तर जास्त अतिराग, जसं आपण 5 प्रिन्सिपल तुम्हाला मी फॉलो करायला सांगितलेले, ते प्रिन्सिपल आपल्याला फॉलो करायचेच आहे. कारण अतिराग, अति चिंता एखाद्या गोष्टीची, प्रामाणिकपणा असणे आपल्यामध्ये, ग्रॅटिट्यूड प्रत्येक गोष्टींमध्ये असणं, सो या सगळ्या गोष्टी सुद्धा मॅटर करतात आपले चक्र बॅलन्स होण्यासाठी. ठीक आहे. सो आता आपण रेकीच्या माध्यमातून, मेडिटेशनच्या माध्यमातून या चक्रांना चार्ज करायला शिकणार आहोत. आधी इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. सगळे चॅटबॉक्स मधले मेसेज बंद करा. इकडे लक्ष द्या. आता मी कोणाचेच मेसेज रीड करणार नाही. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी प्लीज. सो त्याआधी आपण बघूया, बी युअर ओन हिलर. तुम्ही स्वतः स्वतःचे एक उत्तम हिलर बनू शकता. आणि त्यासाठी रेकीच्या माध्यमातून आपण आपल्या 24 बॉडी पॉइंट्सला हील करणार आहोत. सो आधी आपण हे शिकूया की 24 बॉडी पार्ट्सला हील कसं करणार. कारण जेव्हा तुम्ही रेकी लेवल 1 शिकता, तेव्हा रेकी लेवल 1 मध्ये हे 24 बॉडी पार्ट्स कव्हर केले जातात. आणि बघा, आपलं असं नाही होत की मला फक्त माझा हातच दुखतोय किंवा माझं पायच दुखतोय. काही ना काहीतरी आपल्या शरीराचे 3 ते 4 अवयव काही कारणास्तव दुखत असतात. मग अशा वेळेला ऍट अ टाइम तुम्ही 2 ते 3 बॉडी पार्ट्सवर हिलिंग करू शकता एकाच दिवशी. पण 24 बॉडी पार्ट्स आहेत आणि 24 बॉडी पार्ट्ससाठी एवढा वेळ आपल्याकडे नसणार आहे. कारण एका बॉडी पार्ट्सला हील करण्यासाठी 3 मिनिटं लागतात. मग 24 बॉडी पार्ट्सला हील करण्यासाठी 72 मिनिटं आहेत का एवढा वेळ तुमच्याकडे? नक्कीच नाही. आणि त्यासाठी रेकीच्या माध्यमातून आपण यांना हील करण्यासाठी एकाच एकाच दिवशी तुम्ही 4 बॉडी पार्ट्स किंवा 8 बॉडी पार्ट्स घेऊ शकता आणि तुम्ही स्वतःचं हिलिंग स्वतः करू शकता. फक्त एवढंच लक्षात घ्या, जेव्हा आपण बॉडी पार्टचं हील करतो तेव्हा तुम्हाला तिथे कुठलाही नकारात्मक शब्द वापरायचा नाही. माझा हात दुखतोय तर आता दुखायचा बंद झाला असं बोलायचं नाही. माझे डोळे दुखत होते किंवा मला चष्म्याचा नंबर माझा वाढलाय, आता कमी झाला असं बोलायचं नाहीये. सो तुम्हाला तिथे पॉझिटिव्ह बोलायचंय. बॉडी पार्ट्सला हील करताना आता ते कसं बोलायचं ते मी सांगते. जसं की काही, आणि लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही हिलिंग स्टार्ट कराल, हिलिंग करताना डोळ्यांचं हिलिंग करायचं असेल तर चष्मा नको, कारण कुठल्याही प्रकारचे ब्लॉकेजेस आपल्याला तिथे ठेवायचे नाहीत म्हणून. सो तुम्ही जेव्हा हे पर्सनल लेवलवर कराल तुमचं तुमचं, तेव्हा ते करायचं आहे. आता माझ्यासमोर फक्त बघा तुम्ही. डोळ्यांना सपोज आपल्याला हील करायचंय तर तुम्हाला अफर्मेशन द्यायचंय. पहिलं रेकीला कॉल करायचंय, म्हणजेच रेकीची प्रार्थना करायची. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे वगैरे.
एक ब्रह्मांडातून पांढरा शुभ्र प्रकाश येताना बघायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला रेकीचं अफर्मेशन द्यायचं आहे. पण हे कधी पॉसिबल आहे? जेव्हा तुम्ही रेकी लेवल 1चं अटेन्मेंट घेता, शक्तिपात, तेव्हा तुमच्या हातांमधून तो ऊर्जेचा प्रवाह अधिकतेने प्रवाहित व्हायला लागतो आणि त्यानंतर तुम्हाला रिझल्ट मिळायला लागतं. सो रेकी लेवल 1, लेवल 2 किंवा लेवल 3 कशामध्येही तुम्ही तुमचं अटेन्मेंट शक्तिपात गरजेचं आहे. आता आपण बघूया की अफर्मेशन कसं द्यायचंय. पहिलं रेकीला कॉल करायचे, आपल्या दोन्ही हातांमध्ये रेकी घ्यायचे आणि त्यानंतर आपले हात वरच्या वर ठेवायचे असे, की माझे दोन्ही डोळे निरोगी तेजस्वी आहेत आणि माझ्या दोन्ही डोळ्यांनी मी हे सुंदर जग पाहू शकते. दॅट्स इट. मी कुठेही म्हणाली का माझ्या डोळ्यांना त्रास होता, आता बरे झाले, तसं नाही. सो माझे डोळे, दोन्ही डोळे निरोगी आहेत, तेजस्वी आहेत. निरोगी व तेजस्वी असून माझ्या दोन्ही डोळ्यांनी मी हे जग सुंदरतेने पाहू शकते. किंवा माझी दृष्टी दिवसेंदिवस सुधारत चाललेली आहे. हे सुद्धा तुम्ही अफर्मेशन देऊ शकता. आता आपण ना प्रॅक्टिकल करणार आहोत. आता या क्षणी कोणाकोणाचं डोकं दुखतंय, सो आपण त्या डोक्यासाठी हिलिंग कसं करायचं ते बघणार आहोत. ओके? आता या क्षणी कोणाकोणाचं डोकं दुखतंय त्यांनी हँड रेज करा. डोकं किंवा आता आपण डोक्यावरच घेऊया. हां. चला आता आपण सगळ्यांनी एका रिलॅक्स पोझिशनमध्ये बसायचं आहे. खाली बसायला आसन घ्या, डायरेक्टली जमिनीवर बसायचं नाही. चलो रेडी? आणि झोपून वगैरे कोणी करू नका. जर झोपायचं असेल तर तुमचा व्हिडिओ बंद करा. ओके. सो माझ्या आवाजावर आता तुमचं लक्ष असायला पाहिजे. अ, आता ज्यांनी चष्मा लावलेला आहे त्यांनी थोड्या वेळासाठी चष्मा काढून ठेवा साईडला. येस, चष्मा काढून ठेवायचे. संपूर्ण लक्ष माझ्या आवाजाकडे असायला पाहिजे आता तुमचं. मध्ये मध्ये जी लोक मेसेज करतात त्यांनी मेसेज बंद करा आणि इकडे लक्ष द्या. येस, एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. क्लोज युअर आईज, डोळे बंद करायचे आहेत. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूहळू श्वास रिलीज करायचा आहे, हळूहळू सोडायचा आहे. डोळे बंद करायचे आहेत, कारण डोळे बंद केल्यानंतरच तुम्हाला ती एनर्जी फील होणार आहे. संपूर्ण रिलॅक्स पोझिशन मध्ये बसायचं आहे. डोळे बंद. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. जोरात घ्यायचा आहे श्वास. हळूहळू रिलीज करायचा आहे. येस. तुमचे डोळे, मान, हात, हाताचे तळवे पूर्णपणे रिलॅक्स झालेले आहेत. तुमची मान, पाठ, हात, हाताचे तळवे, पाय, पायाचे तळवे पूर्णपणे रिलॅक्स झालेले आहे. संपूर्ण लक्ष माझ्याकडे आणि माझ्या आवाजाकडे असू द्या. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. आता या श्वासाला तुम्हाला 3 ते 4 सेकंद होल्ड करून ठेवायचा आहे. जेवढा जास्त वेळ तुम्हाला होल्ड करता येईल तेवढा होल्ड करा. जोरात एक श्वास घ्या, होल्ड करा. श्वास सोडताना आपल्या शरीरातून संपूर्ण निगेटिव्हिटी आपल्या शरीरातून, मनातून, 7 चक्रातून, प्रत्येक सेल्समधून ही संपूर्णतः निगेटिव्हिटी बाहेर जात आहे, असं तुम्हाला फील करायचं आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. आता आपल्याला रेकीला प्रार्थना करायची आहे मनातल्या मनात. मी बोलते, तुम्ही मागून बोलायचं आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे.
मी माझे माता पिता तथा गुरुजनांचे आभारी आहे. मी डॉक्टर मिकाऊ उसुई यांचे आभारी आहे. तुमचं इष्टदैवत कुलदैवत यांना स्मरण करा. मी स्वामी समर्थ महाराजांचे आभारी आहे. मी कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. वरून ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश, एक व्हाईट लाईट माझ्या सहस्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवाहित होत आहे. वरून ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश, एक व्हाईट लाईट माझ्या संपूर्ण शरीरात प्रवाहित होत आहे. शरीरातून वर 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 माझ्या संपूर्ण चक्रांमध्ये ही व्हाईट लाईट प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. ही हिलिंग लाईट माझ्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवाहित होत आहे. संपूर्ण लक्ष आपल्या आज्ञाचक्रावर केंद्रित करा. आपल्या 2 आयब्रोंच्या वर केंद्रित करा. माझा आज्ञाचक्र ज्याचा रंग आहे डार्क ब्ल्यू, आपल्या आज्ञाचक्राचा रंग डार्क ब्ल्यू आहे. तो डार्क ब्ल्यू रंग तुमच्या डोळ्यांसमोर आणा. आपले दोन्ही हात हळूवार आपल्या नेटचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता. ठीक आहे. व्हाईट लाईट संपूर्ण शरीरात प्रवाहित होताना पाहायचं आहे. ही व्हाईट लाईट ही ब्रह्मांडातून येणारी ऊर्जा आपल्या डोक्याला हील करीत आहे. दोन्ही हात तुमच्या दोन्ही डोक्यावर ठेवायचे आहे. दोन्ही हात डोक्यावर ठेवायचे आहेत हळुवारपणे. मनातल्या मनात मी बोलते तसं बोलायचंय. दिव्य रेखीची ऊर्जा ही ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या आज्ञाचक्राला हील करीत आहे. दिव्य रेखीची ही ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या आज्ञाचक्राला हील करीत आहे. हे आज्ञाचक्र ब्ल्यू कलरमध्ये हळूहळू एका डॉट मध्ये बघायचं आहे. ब्ल्यू रंगाचा एक छोटासा डॉट तुमच्या अगदी तुम्ही टिकली लावता त्या जागी बघायचा आहे. हा डॉट फिरताना बघायचा आहे. आता हळूहळू फिरताना बघायचंय. हळूहळू हा डॉट मोठा 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 होताना बघायचंय. माझ्या आज्ञाचक्रामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, माझ्या आज्ञाचक्रामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मक ऊर्जा आहेत, माझ्या मेंदूमध्ये जे काही ऑर्गॅन्स आहेत ते सगळे ऑर्गॅन्स योग्य पद्धतीने कार्य करीत आहेत. माझ्या मेंदूतील सगळे ऑर्गॅन्स योग्य पद्धतीने कार्य करीत आहेत. हलकासा हात आपल्या डोक्यावर ठेवायचा आहे. माझ्या या आज्ञाचक्रामध्ये जर आता आता या क्षणी काही निगेटिव्हिटी असेल, काही नकारात्मक ऊर्जा असतील, तर त्या सगळ्या नकारात्मक ऊर्जा या आज्ञाचक्रामध्ये या एनर्जी बॉलच्या स्वरूपामध्ये बघायचे आहेत. आणि हा एनर्जी बॉल जो तुम्ही डार्क ब्ल्यू कलरचा पाहिलेला आहे तुमच्या अगदी 2 आयब्रोंच्या वर, त्याला हळूहळू मोठं होताना बघायचं आहे. जेवढी निगेटिव्हिटी असेल तेवढा तो बॉल हळूहळू मोठा होत जाणार आहे. सगळी निगेटिव्ह एनर्जी हा बॉल ऍब्झॉर्ब करणार आहे. तुमच्या आज्ञाचक्रामध्ये जेवढी काही निगेटिव्ह एनर्जी आहे, काही बाहेरील बाधा आहेत, काही आंतरिक बाधा आहेत, त्या सगळ्या एनर्जी बॉलने ग्रहण केलेल्या आहेत,
ग्रहण केलेले आहेत, ग्रहण केलेले आहेत. वरून ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश तुमच्या या आज्ञाचक्रामध्ये आता प्रवेश करीत आहे. आणि तुमचं हे आज्ञाचक्र, याच्यामध्ये आता जो जडपणा आलेला आहे, तो जडपणा हे आज्ञाचक्र दूर करीत आहे, दूर करीत आहे. हे ब्रह्मांडीय लाईट, ही युनिव्हर्सची लाईट तुमच्या आज्ञाचक्रामधली सगळी निगेटिव्हिटी दूर करीत आहे, दूर करीत आहे, दूर करीत आहे. आज्ञाचक्रामध्ये ब्लू कलरची लाईट आणि बॉल फिरताना बघायचा आहे. आणि मनातल्या मनात हळू आवाजात म्हणा माझ्या मागे मागे, मी आता अगदी शांत आणि रिलॅक्स आहे. मी आता अगदी शांत आणि रिलॅक्स आहे. मी आता अगदी शांत आणि रिलॅक्स आहे. माझं डोकं, डोक्यातील सगळे अवयव, माझा ब्रेन मधले सगळे अवयव योग्य पद्धतीने कार्य करीत आहेत. नाव आय फील रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. मला आता खूप हलकं रिलॅक्स वाटत आहे. माझ्या मनात, माझ्या डोक्यात जो काही मानसिक ताण, दबाव होता, तो सगळा मानसिक ताण, दबाव या एनर्जी बॉलने ग्रहण केलेला आहे, ग्रहण केलेला आहे, ग्रहण केलेला आहे. आता तो एनर्जी बॉल आपल्या सहस्रार चक्रातून, आपल्या डोक्यातून बाहेर एका ब्लॅक एनर्जीच्या स्वरूपामध्ये निघून जाताना बघायचा आहे. एका ब्लॅक एनर्जीच्या स्वरूपामध्ये हा ही निगेटिव्हिटी रिमूव्ह होताना, निघून जाताना, तुमच्या शरीरातून पूर्णपणे निघून जाताना बघायचं आहे. ब्लॅक रंगाच्या एनर्जीमध्ये निघून जाताना बघायचं आहे. मनातल्या मनात म्हणा, नाव आय फील रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. मी या दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. रेकी ऊर्जेच्या या उपचारासाठी मी आभारी आहे. थँक्यू डिवाइन एनर्जी. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आता हळूहळू आपले दोन्ही हात एकमेकांवर रब करायचे आहेत. जास्तीत जास्त वेळा रब करायचे आहेत. ती एनर्जी आपल्या दोन्ही डोळ्यांवर एक 2 ते 3 सेकंड ठेवा. बघा, आपल्या दोन्ही हातातून एक ऊर्जा निर्माण होते, ती आपल्या दोन्ही डोळ्यांपर्यंत येऊ द्या. आता मी काही सिम्बॉल्स रेकी लेवल 2, लेवल 3, ऍडव्हान्स लेवल मधले सिम्बॉल्स ड्रॉ करते. 2 मिनिटं अगदी शांत राहायचं आहे. दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये ठेवायचे आहेत. अगदी रिलॅक्स बसायचं आहे. डोळे बंद ठेवायचे आहेत. तुमचं शरीर मला दिसलं पाहिजे, त्यामुळे व्हिडिओ ऑन पाहिजेत. संपूर्ण लक्ष आपल्या डोक्यावर केंद्रित करा. तुमचे हात किंवा डोकं यातून काही व्हायब्रेशन क्रिएट होत आहेत का चेक करा. दोन्ही हात एकमेकांच्या जवळ आणायचे आहेत. संपूर्ण लक्ष तुमच्या डोक्यावर आणि हातांवर ठेवायचं आहे. या दिव्य रेकीच्या एनर्जी बद्दल, हिलिंग पॉवर बद्दल मी आभारी आहे.
आभारी आहे, आभारी आहे. आता दोन्ही हात आपल्या डोक्यावर ठेवायचे आहेत आणि युनिव्हर्सला थँक्यू म्हणायचं आहे. मनात म्हणायचंय, आय फील रिलॅक्स. मला तर अगदी छान हलकं वाटतंय, रिलॅक्स वाटतंय. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. ओपन युअर आईज. कोणाला थोड्याफार प्रमाणात ते व्हायब्रेशन जाणवले त्याने हँड रेज करा. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. कोणाला जेवढं मगाशी डोकं दुखत होतं त्याच्यापेक्षा आता रिलॅक्स वाटतंय. येस, थँक्यू, थँक्यू सो मच. येस. तो अशाच पद्धतीने आपण 24 बॉडी पार्ट्स हिलिंग करणार आहोत. जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटतंय की मला काहीतरी त्रास होतोय किंवा माझा एखादा अवयव दुखतोय, तेव्हा तुम्ही हे रेकीचं हिलिंग घेऊ शकता. आता मी काही लोकांना अनम्यूट करते. येस सुषमा मॅडम, हाऊ यू फील? काय कसं वाटलं तुम्हाला? काही छान वाटलं मला, म्हणजे हातामध्ये ते व्हायब्रेशन्स मला जाणवले जवळ घेताना. त्या ये- दिवशी तुम्ही जे शिकवलं होतं की जवळ आणि लांब, तर ते मॅग्नेट सारखं असं ओढले जात आहेत असे वाटलं मला हात. येस, ती एनर्जी फील झाली तुम्हाला? हो हो, एनर्जी फील झाली. येस, व्हेरी गुड. नेक्स्ट कोण होतं बरं? ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांनी फक्त हँड रेज करा. हा, येस, अमृता. त्यानंतर माधुरी मॅडम. हा, अमृता बोल. हातामध्ये जेव्हा तुम्ही हातामध्ये जेव्हा तुम्ही सांगितलं तेव्हा एनर्जी जाणवली मॅम. येस, हातामध्ये किंवा स्ट्रॉंग डोक्यावर जाणवली. कुठेही जाणू शकते. येस. आणि हा, सहस्त्रकार चक्रातून तुम्ही जेव्हा म्हटलं ना निगेटिव्हिटी दूर जाते असं हे करा, तर ते सुद्धा फील झालं. येस, व्हेरी गुड. आणि तुमचं डोकं दुखत होतं तर तुम्हाला रिलॅक्स वाटलं? 100% हो नाही, पण एक 50% रिलॅक्स वाटलं? हो हो. ओके, चलो. पण ते अनम्यूट झालात. अनम्यूट करा. म्यूट झालात, सॉरी. ते प्रोसेस करताना मॅडम पाठ पूर्ण अशी भरून आली होती. हा, येस. कारण निगेटिव्हिटी जाताना त्याला काहीतरी आउटपुट पाहिजे ना. अच्छा अच्छा. येस. कोणाला? हा, येस, माधुरी मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. खूप छान वाटलं, एकदम रिलॅक्स वाटलं. ओके. आणि तुम्ही जे सांगितलं की इथे ब्लू डॉट दिसतो, तो थोडा दिसला, म्हणजे असं खूप मोठा मोठा होताना नाही दिसला, पण ओके. दिसला थोडासा. ओके. म्हणजे मे बी प्रॅक्टिसमुळे आणखीन होऊ शकेल. येस. आणि खरंच खूप छान, आता अगदी शांत वाटतंय, खूप शांत वाटतंय. थँक्यू मॅडम. थँक्यू, थँक्यू सो मच. ओके, सो आता आपण जास्त नको विचारूया, आपण आता पुढे जाऊया. चला, आता आपल्याला आपल्या या 7 चक्रांना कसं हील करायचंय ते आपण बघणार आहोत. पण त्याआधी 24 बॉडी पार्ट्स आहेत. त्या बॉडी पार्ट्स पैकी मी काही बॉडी पार्ट सांगते. फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचंय की कुठेही काही आजार असेल तुम्हाला, तर त्या आजाराबद्दल आपल्याला नाव नाही घ्यायचे, उच्चार नाही करायचे. सो तिथे आपल्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे. ठीक आहे. आता आपण बघूया, जर कोणाला काही कानांसंबंधी प्रॉब्लेम असेल तर काय अफर्मेशन द्यायचे? अफर्मेशन द्यायचे आणि मग हिलिंग घ्यायचे. असं वरच्यावर हात ठेवायचे दोन्ही आणि अफर्मेशन देऊन मग हिलिंग द्यायचे. माझ्या दोन्ही कानाचे आरोग्य उत्तम असून, माझ्या दोन्ही कानांचे आरोग्य उत्तम असून, लिहून घ्या वाटल्यास किंवा नंतर बोलूया. मी सर्व आवाज स्पष्टपणे आणि सहज ऐकू शकते. मी सर्व आवाज स्पष्टपणे आणि सहज ऐकू शकते. आता एखाद्याला हृदयाबद्दल काही आजार असेल, हार्टबद्दल, तर त्यांनी अफर्मेशन द्यायचे. आपले दोन्ही हात आपल्या हृदयावर ठेवा बरं सगळ्यांनी. येस, दोन्ही हात हृदयावर ठेवा, वरच्यावर. पहिलं रेकीला कॉल करायचे, म्हणजे रेकीची प्रार्थना करायची आहे. आपल्या दोन्ही हातांमध्ये ती एनर्जी घ्यायची आहे आणि आपले दोन्ही हात असे हृदयाजवळ ठेवायचे, वरच्यावर. आणि आपल्या हृदयाला अफर्मेशन द्यायचंय. माझं हार्ट चक्र किंवा माझं हृदय चक्र निरोगी आहे. माझं हृदय चक्र, हार्ट चक्र निरोगी आहे. ठीक आहे. आता आपल्या दोन्ही फुफ्फुसांसाठी आपल्याला अफर्मेशन द्यायचे. माझे दोन्ही फुफ्फुस
निरोगी असून मला खूप छान फील होत आहे. दोन्ही हात आपल्या फुफ्फुसांवर ठेवायचेत किंवा किडनींवर ठेवायचेत तुम्ही. तसंच आपण आपल्या लिव्हरसाठी सुद्धा अफर्मेशन द्यायचंय. आता ना मोस्ट ऑफ बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम किडनीचा असतो, त्यामुळे आपले दोन्ही हात आपल्या दोन्ही किडनींवर ठेवा बरं आणि अफर्मेशन द्या मनातल्या मनात मी सांगते तसं. माझ्या दोन्ही किडनीज कार्यक्षम असून माझ्या दोन्ही किडनीज कार्यक्षम असून त्यांचे आरोग्य उत्तम आहे. माझ्या दोन्ही किडनीज कार्यक्षम असून त्यांचे आरोग्य अगदी उत्तम आहे. ज्या ज्या लेडीजला पायांना किंवा पायांच्या टाचांचा प्रॉब्लेम आहे त्यांनी दोन्ही हात पायांच्या टाचांवर ठेवायचे. सकाळी उठल्यानंतर पायांच्या टाचा दुखतात, चालता येत नाही लगेचच्या लगेच, सो त्यासाठी अफर्मेशन द्यायचे. माझ्या दोन्ही पायांच्या टाचांमध्ये एक डिवाइन एनर्जी आहे. माझ्या दोन्ही पायांच्या टाचांमध्ये एक डिवाइन एनर्जी आहे आणि आता मला खूप ताजंतवानं आणि फ्रेश वाटत आहे. आता मला या क्षणी खूप ताजंतवानं आणि फ्रेश वाटत आहे. मोस्ट ऑफ लेडीजला गुडघ्यांचा प्रॉब्लेम असतो, त्याने अफर्मेशन द्यायचे. माझे दोन्ही गुडघे निरोगी असून मी अगदी व्यवस्थित चालू फिरू शकते. तो हे अफर्मेशन आणि हे हिलिंग तुम्हाला सतत 7 दिवस किती वेळ घ्यायचंय तर 5 मिनिटं घ्यायचंय. रेग्युलर करून तर बघा, करायला काय हरकत आहे. ठीक आहे. सो तुम्हाला नक्कीच त्याच्यातून खूप चांगला बेनिफिट मिळणार आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? ओके. सो आज आपण येस, सुलभा मालोडे, अनम्यूट करू शकता. येस, काही प्रश्न विचारायचे तुम्हाला की इथपर्यंत क्लिअर कळलेलं आहे? ओके ओके, चलो पुढे जाऊया. धनश्री मॅडम काय विचारायचंय? धनश्री पाटणकर. भाग्यवती ठोकळे असं काहीतरी आहे आता. येस, भगवती. हॅलो. हॅलो. हा बोला. हॅलो. बोला बोला. भगवती. हा हा भगवती. मॅडम, मी जेव्हा तुम्ही सांगितलं तसं ध्यान म्हणजे करायला बसले, रेखीव ऊर्जा कॉल केली ना, तेव्हा माझ्या पाठीत खूप दुखत होतं आणि माझे हाताने सांधे हो का इथं इतकं दुखत होतं, असं वाटत होतं हात खाली घ्यावा आणि मला एनर्जी फील झाली मॅडम. हातात पण झाली आणि इथं पण झाली मॅडम, फील झाली एनर्जी. ओके, चलो ग्रेट. माधवी मॅडम, दुसऱ्याला हिलिंग एनर्जी लेवल 1 मध्ये नाही तुम्ही सेंड करू शकत. लेवल 1 मध्ये तुम्ही फक्त टच थेरपी यूज करू शकता, स्पर्शाने एखाद्याला हिलिंग देऊ शकता. तुम्हाला जर दुसऱ्यांना हिलिंग द्यायची असेल किंवा एखादी व्यक्ती दूरवर कुठे अमेरिकेला असेल, पुण्याला असेल, आणखीन कुठे लांब असेल, तर तुम्ही त्याला सेकंड लेवल करून डिस्टन्सने हिलिंग देऊ शकता. ते आपण नंतर बघणार आहोत, आता आपण ते डिस्कस नको करूया. ठीक आहे. पण आता एवढंच लक्षात घ्या की रेकी लेवल 1 नुसतं करून फायदा नसतं, तर रेकी लेवल 1 करून झाल्यानंतर रेकीचा शक्तिपात घेणं गरजेचं आहे. ज्या दिवशी तुम्ही शक्तिपात घेता तेव्हा तुम्ही रेकीचं एक चॅनल होता आणि चॅनल झाल्यानंतर ही एनर्जी तुमच्या संपूर्ण शरीरात प्रवाहित व्हायला लागते आणि मग तुम्हाला हळूहळू त्याचे बेनिफिट मिळायला सुरुवात होतात. पण जसं मी तुम्हाला वारंवार सांगते की रेकी लेवल 1 ही केवळ स्वयंशुद्धीकरणाची लेवल आहे आणि स्वयंशुद्धीकरणाची लेवल असल्यामुळे याचे रिझल्ट तुम्हाला 10% मिळतात. जेव्हा तुम्ही रेकी लेवल 2 करता तेव्हा तुमचे रिझल्ट वाढतात, म्हणजे जवळजवळ 50% आणि लेवल 3 मध्ये हे रिझल्ट तुम्हाला 100% ऊर्जेने रेकी तुमच्याबरोबर काम करते. ओके. सो आता आपण एक महत्वाचा टॉपिक कव्हर करणार आहोत आणि तो आहे अफर्मेशन. ठीक आहे. बरं, तुमचे मेसेज मी नंतर वाचू का? कारण मग आपल्याला शिकवायचं राहून जाते. रसिका शहा, मॅडम माझी एक रिक्वेस्ट आहे, तुमचा 1 and 2 सेक्शन रेकॉर्ड पाहिजे होतं.
नाही, आता रेकॉर्डिंग नाही मिळणार. सो सॉरी. रेकॉर्डिंग काही वेळासाठीच असतं. येस, चला क्लिअर झालं. ते मी डे 1 लाच सांगितलेलं की रेकॉर्डिंग तुम्ही लाईव्ह मध्ये बसा तरच तुम्हाला सेशन ऐकायला मिळतील. जे लोक वर्किंग आहेत त्यांना मी रात्रीचे सेशन पाठवते, काही 4-5 तासांसाठी, मॅक्झिमम जास्त तासांसाठी. त्यानंतर तो सेशन डिलीट केला जातो. ठीक आहे. येस, आता आपण एक महत्वाचं हे घेऊया, अफर्मेशन. बरं, त्याआधी तुमची नोटबुक काढा आणि थोडंसं पाणी पिऊन घ्या बरं सगळ्यांनी पटकन. ओके, पाणी प्यायला का सगळे? हा, आता काय करायचंय तुम्हाला, तुमची नोटबुक काढा. येस, सगळ्यांनी आपली नोटबुक काढायची आहे. येस, आता अशा 5 इच्छा तुम्हाला लिहायच्या आहेत की त्या येणाऱ्या 2 वर्षामध्ये किंवा 5 वर्षामध्ये तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत, किंवा येणाऱ्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. ठीक आहे. सो राईट डाऊन. येस, झालं की मला सांगा लगेच चॅट बॉक्समध्ये. हा, झालं कोणाचं त्याने हँड रेज करा, मला सांगा. येस, अनुराधा मॅडम दिसतात मला. अनुराधा मॅडम, तुमची पर्सनल विश व्यतिरिक्त एखादी दुसरी विश तुम्ही काय लिहिलेली असेल ती मला सांगा. अनम्यूट करायचे स्वतः. त्यानंतर आणखीन कोणाला सांगू? जान्हवी पाटील अनम्यूट करायचे आहे. श्यामल राठोड आणि अमृता, येस, अनम्यूट करायचं आहे. हा, अनुराधा बोला. माझी जी सेकंड म्हणजे माझ्या व्यतिरिक्त दुसरी म्हणजे मुलीविषयी असेल तरी सांगू शकता. पहिली मला स्वतःसाठी, मला मला असं हे वाटतंय की तुम्ही स्वतःसाठी काहीतरी मागावं. बाकी ज्यांच्या घरी, कोणाच्या घरी आवाज चालू आहे त्यांनी माईक म्यूट करा. हा, येस. बरं, काय लिहिलंय विश मुलीसाठी, काय असेल ना सांगा. अच्छा, मुलगी माझ्या मुलीला म्हणजे लग्न होऊन आता 5 इयर्स झालेले आहेत. ती आउट ऑफ असते. तिला तिचं जे पिरियड्स आहेत ते रेग्युलर नाही आहेत. हम्म. ते रेग्युलर व्हायला हवेत. हा मॅडम, त्याच्यासाठी आधी तिने रेकी शिकायला हवं. रेकीच्या ओके. माध्यमातून चक्रा बॅलन्स करतो आपण, आणि बॅलन्स करून मग बाकीचे सगळे प्रॉब्लेम्स आपले आपले हील व्हायला सुरुवात होते. अच्छा, येस, कारण हा तिचा पर्सनल प्रॉब्लेम आहे. सो तिच्यासाठी पर्सनल. तिने जर हे केलं तर तिला खूप छान रिझल्ट मिळतील. ओके, दुसरी विश सांगा. सेकंड मुलीचे करिअर, करिअर काय लिहिलंय मुलीविषयी. एक्झॅक्टली, तुम्ही लिहिलंय ते सांगा. ऍक्च्युली तिचं सुद्धा करिअर आउट ऑफच नाही, असावं मला ते असं नका सांगू, वाटतं. मला ते नका सांगू. तुम्ही तिच्यासाठी काय विश लिहिले एक्झॅक्टली ते सांगा मला. बघा, आता मी का विचारते ते तुम्हाला लवकरच कळेल. हा, लवकर सांगा. हा, तेच तिचं करिअर सेटल व्हावं. हा, पण लिहिलंय काय तुम्ही एक्झॅक्टली ते वाचून दाखवा मला.
माझ्या सेकंड नंबर मुलीचं आहे. हम्म. करिअर सेटल व्हावे. व्हावे. ओके, ठीक आहे. बरं, बाकीच्यांनी पण लिहून घ्या. मी कोणाला सांगू बरं? कोणीतरी एकाने लिहून घ्या. येस, जान्हवी पाटील लिहून घ्या बरं तुम्ही. मॅडमचं विश होती की माझ्या सेकंड नंबर मुलीचं करिअर सेटल व्हावं. येस, दुसरी कोणाची विश आहे? हा, अमृता बोला. पाचही विष एकच पाचही विष वाचून दाखवू का? एकच सांगा कुठली तरी. माझं स्वतःचं स्वप्नातलं घर झालेलं आहे. ओके. अमृता मॅडमची विश लिहून घ्या. जान्हवी मॅडम मला एक थोडी हेल्प करा इथे. ओके. श्यामल राठोड. मला फिरण्याचा खूप शौक आहे, तर मला जगभर फिरायचंय. ही माझी विश आहे. ओके, श्यामल राठोड म्हणतात मला जगभर फिरायचं आहे. व्हेरी गुड. श्यामल मॅडम, आवडलं मला, स्वतःसाठी काहीतरी करताय. व्हेरी गुड. येस, नेक्स्ट कोण आहे बरं? कोणाची विश लिहून झाल्यात? हा, शुभदा. शुभदा बोला. मला फॅमिली बरोबर दुबई ट्रिप करायची आहे. ओके, शुभदा मॅडमचं आहे फॅमिली बरोबर दुबई ट्रिप करायची आहे. येस, नेक्स्ट कोण आहे? हा, सुनीला. हा बोला. अनम्यूट कर. अनम्यूट करा, अनम्यूट. स्पीकरवर जाऊन प्रेस करा. चेक करा होतंय का? कोण नाही का तुमच्या जवळपास? हा. हॅलो. हा. माझी पहिली विश आहे मनःशांती. हा, मग त्याच्यासाठी एक्झॅक्टली काय लिहिलंय तुम्ही मला ते सांगा. माझ्या 5 विश मी लिहिल्यात, त्याच्यापैकी पहिली आहे मनःशांती, उत्तम नाही नाही, आरोग्य. मनःशांती म्हणजे काय लिहिलंय? काय हवंय मला तुम्हाला? मला मनःशांती मिळाली आहे हा, असं बस लिहिलंय. बस एवढंच. ओके, राईट. मला मनःशांती मिळालेली आहे. येस. आणखीन कोण आहे? दक्षा. हा बोला. मेरे बच्चों का अच्छा करोड़ों में पैकेज मिल गया है. मेरे बच्चों को बरं लिहून घ्या मॅडम, कोणाला सांगितलेलं मी? मेरे बच्चों को करोड़ों में पैकेज मिल गया है. ओके, कोण बोलतंय? यस, कौन बोल रहा है? दक्षा जी, आपके घर में लाइट नहीं है क्या? अंधेरे में बैठी हो आप? ओके, चलो आपण नेक्स्ट घेऊया. हा, अंजली मॅडम, अंजली जगताप. अंजली जगताप मॅडमचं झालं ना? झालं की नाही झालं? येस, थोडंसं फास्ट जावे. अनम्यूट करा. होतंय का बघा, चेक करा. बस, आता एवढेच घेतले आपण, आता पुढे जाऊया. ठीक आहे, नाही अनम्यूट होतंय तर आपण पुढे जाऊया. बघा आता, बऱ्याच जणांनी. हा बोला. हा अंजली. हॅलो. हा बोला. हा, माझं ब्युटी पार्लर व्हायचंय. व्हायचं आहे. ओके, अंजली मॅडम म्हणतात हा, माझं म्हणजे ब्युटी झालं पार्लर पाहिजे. झालं झालं पाहिजे. पाहिजे. ओके. हा, हं. बघा आता. आता मला एक सांगा, हे सगळं विश तुम्ही किती दिवसापासून मागताय? किती दिवस झाले त्याला? किंवा किती महिने झाले? कोण सांगेल? चॅट बॉक्स मध्ये मला मेन्शन करा. चला फास्ट, कारण सगळ्यांना अनम्यूट करायला वेळ लागतो. चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. किती महिन्यांपासून तुम्ही या विशच्या मागे लागलेला आहात? 5 days, 1 वर्ष, 6 years, 7-8 years, बरेच वर्ष. ओके, 6 महिने. बरं, आता मला आन्सर पण मिळालं. बरेच लोक बरेच वर्ष लागलेले आहेत. 6 महिने, कोणी 8 वर्ष, 9 वर्ष. मग अजून तुमची विश का बरं पूर्ण झाली नाही? फुलफिल का नाही झाली? त्यामागचं कारण काय असावं? येस, त्यामागचं कारण काय असावं? सो तेच आज आपण शिकणार आहोत. अफर्मेशन. प्रॉपर अफर्मेशन म्हणजे काय, ते कसं बनवायचं आणि त्यानंतर आपल्या सगळ्या इच्छा कशा पूर्ण होतात, हे आज आपण आपल्या सेशनमध्ये शिकणार आहोत. आता अफर्मेशन म्हणजेच काय? एखादं असं पॉझिटिव्ह वाक्य, सेंटेन्स, जे आपण या युनिव्हर्समध्ये वारंवार 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 पाठवत असतो. का? तर आपल्या सगळ्या ज्या काही इच्छा आहेत त्या मॅनिफेस्ट करण्यासाठी. पण जर तुम्ही ते जे पाठवताय अफर्मेशन,
तेच जर प्रॉपर नसेल तर मला कसं कळणार की तुम्हाला एक्झॅक्टली काय पाहिजे, व्हॉट यू वॉन्ट? अगर आपका अफर्मेशन ही ठीक नहीं रहेगा तो मुझे क्या, उस यूनिवर्स को भी कैसे पता चलेगा की आपने अफर्मेशन राईट लिखा है, आपको एक्झॅक्टली क्या चाहिए? अफर्मेशन म्हणजेच काय? एक्झॅक्टली व्हॉट यू वॉन्ट. आणि त्यासाठी आपले अफर्मेशन असे असायला पाहिजे की बघा, एखादी वस्तू जेव्हा आपण आपल्या आईकडे मागतो तेव्हा आपल्याला कॉन्फिडन्स असतो ना मनामध्ये की ती गोष्ट किंवा ती वस्तू माझी आई मला देणार आहे. भले आज नाही, उद्या किंवा 5 दिवसांनी, पण ती वस्तू माझ्याकडे येणारच आहे. का? कारण मी माझ्या आईकडे मागितली. कारण आई कोण आहे? माझ्या हक्काची आहे. बरोबर? तसंच एखादी वस्तू किंवा एखादी इच्छा तुमची मॅनिफेस्ट करायची असते, तेव्हा तुम्ही या युनिव्हर्समध्ये काही अफर्मेशन पाठवणं गरजेचं आहे. पण हे अफर्मेशन पॉझिटिव्ह असायला पाहिजे, प्रेझेंट टेन्समध्ये असायला पाहिजे. आता बऱ्याच जणांचे मी अफर्मेशन पाहिले, पण त्याच्यामध्ये दम नव्हता. फक्त एक कुठल्या तरी एक मॅडमचं तर नाव आठवत नाही. त्यांच्या अफर्मेशनमध्ये दम होता, बाकी कोणाच्याच अफर्मेशन मध्ये काहीच दम नव्हता. का बरं? कारण त्यांना हवंय ते त्यांनी लिहिलेलं की मला हे हवंय, माझ्या मुलीला इकडे पाठवायचंय किंवा माझ्या मुलाला असं असं फलाना फलाना पॅकेज हवंय. पण तो झालेला आहे असं मेन्शन केलंय का? नाही. बरं, कधी हे मेन्शन केलेलं आहे का? नाही. मग तुम्हाला त्या युनिव्हर्सने हे सगळं होल्ड करून ठेवलंय. बाबा तू कधी पाहिजे तुला? डिलिव्हरी डेट तू मेन्शन केली नाहीयेस, तर कसं मी तुझ्याकडे डिस्पॅच करू? सो सगळं होल्डवर आहेत तुमच्या विश. आणि त्यासाठी आपल्या विशला एक प्रॉपर डेडलाईन देणं गरजेचं आहे. बिकॉज डेडलाईन जोपर्यंत आपण देत नाही तोपर्यंत त्या विश तुमच्या मॅनिफेस्ट होत नाही. कारण युनिव्हर्सला तुमची भाषा कळत नाही, युनिव्हर्सला तुमचे व्हायब्रेशन कळतात, व्हॉट यू वॉन्ट एक्झॅक्टली. आणि त्यासाठी आता मी बघितलं, मला ही माझी विश आहे, मी माझी ती विश आहे, माझ्या मुलाला असं पाठवायचंय किंवा मला स्वतःला फॉरेन ट्रिप करायची आहे. पण याच्यामध्ये तुमची बॉडी लँग्वेज सुद्धा मला कुठे पॉझिटिव्ह वाटली नाही. विश कशाला म्हणतात की त्याच्यामध्ये दम असायला पाहिजे, पॉझिटिव्हिटी असायला पाहिजे. ही पॉझिटिव्हिटी तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये आढळायला पाहिजे. अदरवाईज मग ती विश फुलफिल होईल का? ते युनिव्हर्स काय म्हणतंय, अरे फलाना फलाना व्यक्ती विश मागते पण तिला स्वतःवरच कॉन्फिडन्स नाहीये, विश्वास नाहीये, तर मी तिला कसं देऊ? कारण मी दिलेली गोष्ट तिला पचणार नाही किंवा ती पचवणार नाही तो आनंद. माहिती आहे ना तुम्हाला, केबीसी मध्ये कोण बनेगा करोडपती? तो एक व्यक्ती जिंकतो 5 करोड रुपये, त्यानंतर ते 5 करोड त्याच्याकडे वर्षभर पण राहत नाही, निघून जातात. का? कारण ऍक्सेप्टन्स लेवल फार कमी होता की ते पैसे आल्यानंतर मी करू काय. सो त्याचं प्लॅनिंग नाही कुठे केलेलं आहे, त्याचं नियोजन नाही कुठे केलेलं आहे. आणि त्यामुळे मे बी तुमची इच्छाशक्ती, मॅनिफेस्टेशन पॉवर स्ट्रॉंग असते, ती वस्तू तुमच्याकडे येते पण, आणि काहीच काळात ती जाते सुद्धा तुमच्या हातातून निसटून. इथपर्यंत क्लिअर आहे? सो त्यासाठी आपले जे काही विश आहेत, तुमचे जे गोल्स आहेत, ड्रीम्स आहेत, सो त्याच्यामध्ये प्रेझेंट टेन्स मध्ये लिहायला पाहिजे. सपोज मला माझ्या आरोग्याबद्दल एक विश पाहिजे. काय असेल की मी निरोगी आहे, हे एक प्रॉपर विश आहे. पण काही काही लोक म्हणतात मी कधीच आजारी पडत नाही. त्याच्या एक्झॅक्ट उलटं होतं. ते लोक असं बोलतात, त्याला 2 ते 3 दिवस पण झालेले नसतात, 4थ्या दिवशी डॉक्टरचा रस्ता गाठतात. येस ऑर नो? का? कारण या युनिव्हर्सला निगेटिव्ह सेंटेन्स आवडत नाही आणि त्यामुळे हे युनिव्हर्स, जर तुम्ही निगेटिव्ह बोललात तर ते पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करतं. तुम्ही म्हणताय मी कधीच आजारी पडत नाही, तर त्याचं पॉझिटिव्ह होतं मी आजारी पडते. सो बोलताना शब्द ब्रह्म आहेत आणि या ब्रह्म असल्यामुळे यांचा वापर प्रॉपर करायचा आहे. सो मी निरोगी आणि आनंदी जीवन जगत आहे, दिस इज द राईट अफर्मेशन. आणि प्रत्येकाने मी पाहिलं आता की माझ्या मुलाला करायचंय, माझ्या मुलीला, माझ्या सुनेला, माझ्या ह्याला, माझ्या फलानाला, पण इथे स्वतःला कोणीच अफर्मेशन प्रॉपर दिलेलं नाही. आपण स्वतःला एवढं इग्नोर का करतो बरं? वाय? कारण आपण असेल ना तरच सगळ्या गोष्टी आपल्या अवतीभोवती फिरत असतात. पण जर आपणच नसू तेव्हा मला सांगा काय उपयोग आहे का त्याचा? नाही. आणि त्यामुळे स्वतःसाठी पहिलं अफर्मेशन द्यायचंय. खुद के लिए फर्स्ट अफर्मेशन. काय? की मी निरोगी आणि आनंदी आयुष्य जगत आहे. आय एम हेल्दी अँड हॅपी.
ठीक आहे. सो स्वतःवर पहिलं फोकस करा. कारण आपल्या भारतीय स्त्रिया आहेत ना, की माझ्या नवऱ्याला, माझ्या मुलाला, माझ्या सासूला, माझ्या सासऱ्यांना, याला त्याला त्याला, आणि शेवटला सगळ्यात त्यांचा नंबर. जर काही राहिलेलं असेल, उरलेलं, तर ते मला. सगळ्यांनी आधी जेवून घ्या, मग उरलेलं असेल तर मी खाऊन घेईन. सो ही मेंटॅलिटी आपल्याला बदलायची आहे. कारण आपण जर सक्षम राहिलो, कुटुंबातील स्त्री, तर बाकी सगळ्या लोकांना तुम्ही अधिक सक्षम करू शकता. आणि त्यासाठी पहिलं प्रायोरिटी, फर्स्ट प्रेफरन्स आपण स्वतःला द्यायचंय. मी आहे तर सगळं काही माझ्या अवतीभोवती आहे. ठीक आहे. सो फर्स्ट अफर्मेशन स्वतःसाठी, मी हेल्दी आणि आनंदी जीवन जगत आहे. राईट डाऊन. मग सेकंड अफर्मेशन, येस, कोणाला सांगितलेलं बरं मी लिहायला, आता मला आठवत नाही. हा, जान्हवी मॅडम, कोणाचं अफर्मेशन होतं मला सांगा आता. नाव नका, फक्त अफर्मेशन सांगा. ओके. फर्स्ट आहे माझ्या सेकंड मुलीचे करिअर सेटल व्हावे. हं. दुसरं आहे माझं नाही स्वतःचं नाही, घर. बस एक वन बाय वन करूया आपण. माझ्या मुलीचं करिअर सेटल व्हावं. पण सेटल काय व्हावं, आता मला माहित नाही तुमच्या मुलीला काय हवंय. सो तुम्ही मला एक्झॅक्ट आयडिया द्याल, एक्झॅक्ट कल्पना द्याल, तेव्हा ती तुमची विश कंप्लीट होणार आहे किंवा मॅनिफेस्ट होणार आहे. मग सेटल म्हणजे तुमचं दृष्टिकोन काय आहे सेटल होण्याचा. कारण युनिव्हर्सच्या बाबतीत तो बऱ्याच काही काही ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला देऊ शकतो. तोपर्यंत तिथपर्यंत तुम्ही जाणार आहात का? नाही. सो तुमची विश काय आहे एक्झॅक्टली तुमच्या मुलीसाठी? सेटल व्हावं म्हणजे तिला कितीचा पॅकेज असावा? करोडोचा म्हणजे किती करोडोचा? मग तो कधीपर्यंत मिळायला पाहिजे तुम्हाला? या वर्षी की त्याच्या पुढच्या वर्षी? मग कुठला महिना? त्याची एक डेडलाईन द्या, की ऑगस्ट 2026 पर्यंत किंवा ऑगस्ट 2025 पर्यंत माझ्या मुलीला फलाना फलाना कंपनीत किंवा एका योग्य कंपनीमध्ये एवढ्या एवढ्या पॅकेजचा जॉब मिळालेला असून तिथे ती आनंदाने काम करीत आहे. कारण जॉब आहे भल्या मोठ्या पॅकेजचा, पण तिथे हिडन काही शत्रू असतील, सिक्रेटिव्ह एनिमीज असतील, की तिथे जर तिचं पॉलिटिक्स होत असेल, तिला आनंद मिळत नसेल ते काम करताना, तर मला सांगा एवढ्या मोठ्या पॅकेजचा काही उपयोग आहे का? नाही. सो त्यासाठी आपले अफर्मेशन परिपूर्ण असणं गरजेचं आहे, की माझ्या मुलीला या कंपनीमध्ये एवढ्या एवढ्या अमाऊंटचा पेमेंट लागलेला असून किंवा व्हॉट एव्हर तुम्हाला जे वाटते ते, तिथे ती आनंदाने काम करीत आहे आणि तिची प्रगती होत आहे. दिस इज द राईट अफर्मेशन. इथपर्यंत क्लिअर? ओके. येस, नेक्स्ट. थोडंसं पाणी पिऊन घेते आम्ही. हा, जान्हवी पाटील नेक्स्ट. जान्हवी मॅडमला कामाला लावलं मी थोडंसं. नाही. दुसरं आहे माझं स्वतःचं घर झालेलं आहे. आता इथे पण, आता हे तुम्हाला कळलं ना, घर झालेलं आहे, युनिव्हर्सकडे ते घर रेडी आहे, ते दाखवते तुम्हाला बघा माझं तुमचं घर रेडी आहे, पण कधी डिलिव्हरी करू? नो डेडलाईन इज देअर. सो राईट डाऊन युअर डेडलाईन. माझं घर स्वप्नातलं कुठे पाहिजे? घाटकोपरला, ठाण्याला, मुलुंडला, की अमेरिकेला किंवा दुबईला, व्हॉटेव्हर जिथे हवंय ते. आणि ते कधी हवंय मला? त्याचं पोझिशन तर ऑगस्ट 2025 पर्यंत, गणपतीला, दिवाळीला. मग कुठला डेटला, ती डेट मेन्शन करा. कारण आपल्या या सगळ्या गोष्टी मॅनिफेस्ट होतात केव्हा? जेव्हा आपण त्याला फायनल डेडलाईन देतो तेव्हाच त्याच्या आसपासच कुठेतरी त्या घटना घडत असतात. कारण तुमचं प्लॅनिंग आहे, पण तुमच्या प्लॅनिंगवर काम कोण करतं? युनिव्हर्स. मग युनिव्हर्सला त्याला काम करण्यासाठी वेळ नको का? सो त्यासाठी डेडलाईन देणं फार गरजेचं आहे. येस, नेक्स्ट. नेक्स्ट आहे मला जगभर फिरायचे आहे. श्यामल मॅडम. श्यामल मॅडम. हा, श्यामल मॅडम, जगभर फिरा खूप छान गोष्ट आहे, कारण आपण स्वतःसाठी काहीतरी मागतोय. पण ते कधी? 60 नंतर की 50 नंतर? नाहीतर 60 नंतर पैसा खूप असतो पण शरीर थकलेलं असतं. सो डेडलाईन द्या, की मला जगभर म्हणजे नक्की कुठे? मॉरिशस, हे ते व्हॉटेव्हर जे काही आहे, सिंगापूर, मॉरिशस, दुबई, काय तुम्हाला कुठे फिरायचंय ते मेन्शन करा, की कधी आणि कोणाबरोबर? माझ्या फॅमिली बरोबर, माझ्या लव्ह वन्स बरोबर. सो हे सगळं तुम्ही मेन्शन करा. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर? आणि ते मेन्शन करून थांबायचं नाही, तर व्हिज्युअलाइज करायचं. आता पुढे मी सांगेन तुम्हाला. किती वाजले बरं? ओके. हा, येस. नेक्स्ट कोण आहे? जान्हवी मॅडम, नेक्स्ट. मला फॅमिली सोबत दुबई ट्रिप करायची आहे. शुभदा मॅम. हा, सेम. हे पण असंच आहे. दुबई ट्रिप करायची आहे, पण ती कधी? डेडलाईन द्या.
ज्यावेळी मला मनःशांती मिळालेली आहे. सुनीता बरं, मॅडम. दुबई ट्रिप करायची आहे, डेडलाईन द्या, पण त्याच्यामध्ये आणखीन एक शब्द टाका की आमची ती ट्रिप सहज आनंदाची झालेली आहे. नाहीतर ट्रिपला जात आहेत आणि काय होतं आपल्याला माहिती आहे. ओके, सो आपल्या अफर्मेशन मध्ये या सगळ्या गोष्टी मेन्शन व्हायला पाहिजे. ट्रिप पण छान झाली पाहिजे, प्रवास पण सहज सोपा झाला पाहिजे आनंदाचा, आणि घरी रिटर्न सुद्धा, परतीचा प्रवास सुद्धा आनंदाचा झाला पाहिजे. येस, पुढची आहे मला मनःशांती मिळालेली आहे. सुनीता. सुनीता सुनीता मॅडम. मॅडमने, अच्छा, सुनीता मॅडमने मनशांतीची गरज का आहे तुम्हाला आधी, सो त्याच्यामध्ये मेन्शन करा की काही कारणामुळे माझी मनशांती जी हरवली होती ती पुन्हा एकदा मला नव्याने मिळालेली आहे, आणि आता मला फार हॅपी फील होतंय, किंवा आता मी फार आनंदी आणि खुश आहे. ठीक आहे. येस, येस, जान्हवी मॅडम, झालं का? हा, अनम्यूट केलं. 2 आहेत अजून. पुढचा आहे मेरे बच्चों को करोड़ों में पैकेज मिल गया है. हे लक्षात झालं, हे आपण मगाशी डिस्कस केलं. आहे. हा, ओके. आणि लास्ट आहे माझं ब्युटी पार्लर झालं पाहिजे. झालं पाहिजे अजिबात होणार नाही. झालं पाहिजे तर डेडलाईन द्या, केव्हापर्यंत व्हायला पाहिजे. माझं ब्युटी पार्लर, मी अशा आपल्या मनात हजार इच्छा असतात. मला हे व्हायला पाहिजे, मला ते व्हायला पाहिजे, माझ्याकडे सुद्धा एक सिल्क साडी असायला पाहिजे, माझ्याकडे सुद्धा एक फलाना असायला पाहिजे, माझ्याकडे सुद्धा एक ड्रीम होम असायला पाहिजे. पण असायला पाहिजे, सगळे हवेत गप्प आहेत, जागेवर काहीच नाहीये. सो त्याला डेडलाईन द्या की माझं स्वतःचं ब्युटी पार्लर येत्या गणपतीपासून, आता गणपतीचा सीझन आहे, किंवा त्या दिवाळीपासून मी सुरू केलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये माझी खूप छान प्रगती होत आहे. क्लायंट्स बरोबर माझे रिलेशन खूप छान झालेले आहेत. कारण पार्लर असा एक व्यवसाय आहे की तिथे क्लायंट्स येतात, आणि क्लायंट्स बरोबर तुमचे रिलेशनशिप चांगले असतील तरच तुमचा व्यवसाय टिकणार असतो. ठीक आहे. सो एक्झॅक्टली. आणि आता आपण जान्हवी मॅडमचं अफर्मेशन घेऊया, कारण त्यांनी मला सपोर्ट केलं. येस, बोला. मला स्वतःला हील करायचंय. हा, हॅपी आणि स्ट्रॉंग व्हायचंय. स्वतःला आधी हील करायचंय. बरं. बघा, स्वतःला हील करण्यासाठी किंवा हॅप्पी राहण्यासाठी, व्हॉटेवर काही करण्यासाठी, तुमच्या आयुष्यामध्ये जे काही हवंय त्यासाठी तुमच्याकडे एक महत्वाचा मेजर पॉइंट महत्वाचा आहे, आणि ते आहे ऍक्शन घेणं. जर तुम्ही ऍक्शन घेत नसाल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत का? नाही. सो स्वतःला अपग्रेड करण्यासाठी ऍक्शन घ्यावं लागतं, स्वतःला डेव्हलप करण्यासाठी ऍक्शन घ्यावं लागतं. दे हरी खाटल्यावरी, असं मला माहित नाही कोणाला मिळालेलं आहे अजून तरी. सो प्रत्येक कामासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला ऍक्शन घ्यावी लागते, स्वतःवर इन्व्हेस्टमेंट करावी लागते. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर इन्व्हेस्टमेंट करत नाही, ऍक्शन घेत नाही, तोपर्यंत मी काही, हा ब्रह्मांड जरी आला तरी तुम्हाला काही देऊ शकत नाही. कारण एक पाऊल जेव्हा समोरचा व्यक्ती पुढे येतो तेव्हाच ते हे युनिवर्स किंवा परमेश्वर 4 पावलं तुमच्याकडे चालत येतं. नाहीतर तुम्ही म्हणाल मेरा भगवान आने वाला है, मेरा भगवान आने वाला है. भगवान बिचारा येऊन जातो मनुष्याच्या स्वरूपात, पण आपल्याला कळत नाही. सो इथपर्यंत क्लिअर? ओके, चला पुढे जाऊया आता आपण. सो अफर्मेशन पॉझिटिव्ह असायला पाहिजे. आता आपण बघूया कुठल्या कुठल्या प्रकारचे अफर्मेशन असायला पाहिजे. बरं, अफर्मेशन बद्दल एक आपण हे बघूया. आपण आधी स्वतःसाठी एक अफर्मेशन घ्यावे. स्वतः सकाळी सकाळी उठल्याबरोबर काय म्हणायचंय? मी हेल्दी आणि निरोगी जीवन जगत आहे. मी खूप सुंदर आहे. मी खूप सुंदर आहे. स्वतःला रोज सुंदर बनवायचे. अफर्मेशन इफेक्ट करता, लक्षात घ्या. मी खूप सुंदर आहे. मी मानसिक शारीरिक दृष्ट्या खूप सक्षम आहे. मी मानसिक व शारीरिक दृष्ट्या खूप सक्षम आहे. ओके, आता आपण जनरल अफर्मेशन बघूया, की जसं की आता प्रत्येकाच्याच काही ना काहीतरी विश असतात. आता मी प्रत्येकाला एक्सप्लेन नाही करू शकत. तर तुम्हाला तुमच्या विश किंवा काही ड्रीम्स असतील, तुमचे गोल्स असतील, तर ते मॅनिफेस्ट करण्यासाठी तुमच्या नीडनुसार, तुमच्या गरजेनुसार, तुमच्या वेळेनुसार त्याच्यामध्ये बदल करायचे आहे. ठीक आहे. सो जर तुमचा कॉन्फिडन्स लेवल लूज झाला असेल तर त्याच्यासाठी अफर्मेशन आहे. मला माझ्या निर्णयांवर आणि क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. मला माझ्या निर्णयांवर आणि क्षमतेवर पूर्णपणे विश्वास आहे. सक्सेससाठी, आता हे सक्सेस कशासाठी पाहिजे ते तुम्ही लिहून घ्यायचे.
सो मी माझ्या बिझनेसमध्ये सतत प्रगती करीत आहे. पैसा सगळ्यांना असं वाटतं माझ्याकडे पैसा यावा, पण त्या पैशावर आपला आधी प्रेम असायला पाहिजे, तरच तो पैसा आपल्याकडे येणार आहे. पैशाला वारंवार तुम्ही दोष दिलात तर तुमच्याकडे येणार आहे का? नाही. त्यामुळे आधी पैशांवर प्रेम करायला शिका. आपल्या हातातून पैसा सुटला पण पाहिजे. गरीबाला, कोणाला गरजवंताला देता पण आला पाहिजे. सो पैशासाठी अफर्मेशन. पैसा व समृद्धी सहज माझ्याकडे चालून येत आहे. पैसा व समृद्धी सहज माझ्याकडे चालून येत आहे. रिलेशन सुधारण्यासाठी जर तुमच्या लाईफ पार्टनरमध्ये आणि तुमच्यामध्ये काही अनबन झालेलं असेल किंवा तुमच्या बॉयफ्रेंडमध्ये गर्लफ्रेंडमध्ये काही अनबन झालेलं असेल, आता आपण हे पण घेऊया इकडे. सो त्याच्यासाठी माझ्या लाईफ पार्टनरमध्ये आणि माझ्यात व माझ्या लाईफ पार्टनरमध्ये दिवसेंदिवस प्रेम आणि विश्वास वाढत चाललेला आहे. दिवसेंदिवस प्रेम आणि विश्वास वाढत चाललेला आहे. आता मुलांच्या शिक्षणासाठी जर तुमची मुलं 9वी 10वीला असतील किंवा 8वीला असतील तर आतापासूनच त्यांच्या 10वीसाठी SSC साठी तुम्हाला अफर्मेशन द्यायचंय. माझा मुलगा किंवा मुलगी, तिचं जे काही नाव असेल ते घ्यायचंय तुम्हाला. तिला किंवा त्याला SSC मध्ये किंवा HSC मध्ये किती पर्सेंटेज मिळालेले आहेत, आता ते 9th वर डिपेंड आहे. 9th ला किती मिळालेले आहेत किंवा 8th ला किती मिळालेले आहेत फायनलमध्ये. सो त्याच्यामध्ये 10 ते 15% वाढवायचे तुम्हाला. बट येस, ऑफकोर्स त्यांनी अभ्यास केलेला असायला पाहिजे किंवा बिकॉज आपलं हार्डवर्क आणि आपलं लक फॅक्टर या दोन्ही गोष्टी एकमेकांवर डिपेंड आहेत. माझा मुलगा किंवा मुलगी हुशार असून तिला किंवा त्याला SSC मध्ये किंवा HSC मध्ये 90 किंवा 95% मार्क्स मिळालेले असून आमच्या घराण्याला खूप अभिमान आणि आनंद निर्माण झालेला आहे. आमच्या घराण्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे आणि त्यामुळे आम्हाला आनंद झालेला आहे. जे तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही लिहू शकता. अफर्मेशन शॉर्ट अँड स्वीट असायला पाहिजे, लक्षात घ्या. अफर्मेशन शॉर्ट अँड स्वीट असायला पाहिजे, जास्त मोठे मोठे नको, कारण तुम्हाला ते लिहायचे तुमच्या अफर्मेशन नोटबुकमध्ये. सो येस, आता महत्वाची गोष्ट सांगते. तुम्हाला एक अफर्मेशन नोटबुक करायची आहे. त्याला येलो कलरचं कव्हर घालायचं आहे आणि आज खूप छान तारीख आहे, 1 जुलै. सो कुठलाही मुहूर्ताची वाट न बघता, नारळ न फोडता आजच सुरुवात करायची आहे. ओके. एक नोटबुक घ्यायचे, छान कोरी करकरीत, आणि त्याच्यावर येलो कलरचं कव्हर टाकायचं. त्याला नाव लिहायचंय माय अफर्मेशन बुक. माय अफर्मेशन बुक. ओके. आता मुलांच्या जॉबसाठी आई वडील जेव्हा मुलांच्या जॉबसाठी अफर्मेशन करतात तेव्हा माझ्या मुलाला किंवा मुलीला एका नामांकित कंपनीमध्ये किंवा एका योग्य कंपनीमध्ये या पोस्टवर, जे पोस्ट तुम्हाला माहित असेल तर ती पोस्ट लिहा. या पोस्टवर नसेल माहिती तर एका योग्य पदावर जॉब मिळाला असून त्याला फलाना फलाना सॅलरी आहे, त्याला फलाना फलाना सॅलरी आहे किंवा पॅकेज आहे, व्हॉटेवर, 10 लाखाचं, 1 करोडचं, मगाशी मॅडम म्हणाले 1 करोड, 5 करोडचं तुम्ही लिहू शकता. त्यामुळे तो किंवा ती तिथे आनंदाने काम करीत आहे. चला, आता महत्वाची गोष्ट, एक नोटबुक करायचंय. रोज अफर्मेशन, एका वेळेला फक्त 5च अफर्मेशन घ्या बरं. एका वेळेला फक्त 5च अफर्मेशन घ्या. तुमच्या जॉबसाठी, बिझनेससाठी तुम्ही सेम अफर्मेशन देऊ शकता. माझ्या बिझनेसमध्ये किंवा माझ्या जॉबमध्ये दिवसेंदिवस माझी प्रगती होत आहे. ठीक आहे. आता पुढे अफर्मेशन नोटबुक, तुम्हाला एक 100 पेजेसची नोटबुक करायची आहे. 100 किंवा 200 करा. येलो कलरचं त्याला कव्हर लावायचं आहे. आजपासूनच सुरुवात करा.
आणि तिथे डेट मेन्शन करा 1 जुलै 2025. म्हणजे जेव्हा तुम्ही मागे वळून बघाल तेव्हा या बुकने मला काय काय दिलं हे तुम्हाला लक्षात येईल. आणि जे अफर्मेशन आपली कंप्लीट झालेले आहे मग ते नेक्स्ट मंथमध्ये किंवा सपोज 2 महिन्यांनी झाली किंवा 6 महिन्यांनी तुमची एक ती विश कंप्लीट झाली की नेक्स्ट विश लिहिताना ती विश तुम्हाला काढून टाकायची, ती लिहायची नाही. क्लिअर? चलो. आता विश लिहायला कसं बसायचं बरं? कोण सांगेल मला? विश लिहायला बसताना किंवा तुमचे अफर्मेशन नोटबुक लिहायला बसताना कसं बसायचं? मूड ऑफ झालेला आहे मॅडम आमचा, आत्ताच जस्ट नवऱ्याशी भांडून आलीये आणि बसली तुमचं लेक्चर ऐकून अफर्मेशन लिहायला बसलीये. सो कुठले व्हायब्रेशन मिळणार आहेत, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? ऑफकोर्स निगेटिव्ह. अफर्मेशन बुक लिहिताना आपला मूड चांगला पाहिजे, आपण आनंदी पाहिजे, मनातून खुश पाहिजे. सो त्या दिवशी अफर्मेशन लिहायचं आहे. ज्या दिवशी तुमचा मूड ऑफ असेल त्या दिवशी अजिबात अफर्मेशन लिहायचे नाहीत. क्लिअर? बेस्ट टाइम आहे अर्ली मॉर्निंग, सकाळी उठल्यानंतर अफर्मेशन नोटबुक लिहायची आहे. वेळ नसेल तर रात्री झोपायच्या आधी. रात्री झोपायच्या आधी का? आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये त्या गोष्टी जास्त सहजपणे जातात, कारण आपलं सबकॉन्शियस माइंड तेच ऍक्सेप्ट करतं जे आपण रात्री झोपायच्या आधी बोलतो. त्यामुळे झोपायच्या आधी जर तुम्ही खुश असाल, आनंदी असाल तर येणार सकाळी जी पहाट असते त्या दिवशी सुद्धा तुमचा दिवस तसाच जातो. पण झोपायच्या आधीच तुम्ही बऱ्याच तक्रारी घेऊन झोपलात तर तुमची सकाळ सुद्धा तक्रारीमध्ये सुरू होते. सो त्यासाठी देवाचे आभार मानायचे. या सगळ्या माझ्या विश कंप्लीट झालेल्या आहेत म्हणून थँक्यू म्हणायचे. आधीच थँक्यू म्हणायचे बरं. सगळ्या माझ्या विश, हे परमेश्वरा या सगळ्या माझ्या विश कंप्लीट केल्यास म्हणून तुझे मनापासून कोटी कोटी आभार. थँक्यू 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 सो मच. आणि झोपून घ्यायचे. त्यानंतर मोबाईलला हात लावायचा नाही. नाहीतर झोप येईपर्यंत मोबाईलवर बसलेले आहात मग तसं चालणार नाही. कुठल्याही गॅजेटला हात लावायचं नाही, मोबाईल टीव्ही बघायचं नाहीये. तरच अफर्मेशन लिहायला घ्यायचे. अफर्मेशन लिहून मी टीव्ही बघते 2 तास, मी मोबाईलवर रील्स बघते 3 तास, नाही. अफर्मेशन लिहिल्यानंतर लगेच झोपून जायचे. सो इथपर्यंत क्लिअर? चलो. सो आजचा आपला हा टॉपिक इथे संपलेला आहे. उद्या भेटूया आपण एका नव्या टॉपिक बरोबर. आणि उद्या आपलं 7 चक्राचं मेडिटेशन आपण घेऊया, कारण एकाच वेळेला 2-2 मेडिटेशन नको म्हणून मी आज एकच घेतलं. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? चालेल. थँक्यू सो मच. सो उद्या आपण भेटूया एका नव्या टॉपिक बरोबर. थँक्यू सो मच. आणि 8 वाजता आपला व्हिडिओ येईल आपल्या ग्रुपवरती. व्हिडिओ 4 ते 5 तासासाठी असेल आणि त्यानंतर डिलीट केला जाईल. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी लवकरात लवकर बघा. ठीक आहे? थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच.